नमस्कार, मी समाजसेवक प्रकाश कनोजे, नाशिक महाराष्ट्रातून. आज आपण पाहत आहे नाशिकमध्ये पूर परिस्थितीचे वातावरण काय आहे. आणि तुम्ही बघा, आज जे आपले नाशिकचे पालकमंत्री आहे गिरीश महाजन कुठे आहे. आज जी अवस्था स्मार्ट सिटीमुळे जर रस्ते झाले नाही, त्यामुळे इथल्या टेपरा वाहून गेले. जर तुम्ही ते पाणी काढलं असतं किंवा माती ते सगळं काढलं असतं तर त्यांच्या टपऱ्या वाजल्या असत्या. तर आज त्या टपऱ्या वाहून गेला, त्याला जबाबदार कोण आहे. त्यामुळे माझी गिरीश महाजन आणि महानगरपालिकेचे जे महापौर यांना विनंती आहे का ज्या लोकांचे जे काही नुकसान झालेले आहे तर ते नुकसान भरपाई करून द्यावी. कारण हे झालं, तुम्ही जर ते जागेवरचे खड्डे बुजवले नसतात किंवा माती बाजूला काढली नसती तर त्यांनी त्यांच्या टपऱ्या काढल्या असतात. त्यांनी रोजगार कसा करायचा. त्यामुळे मला सर्वांना विनंती आहे का प्लीज तुम्ही ही आजची परिस्थिती बघा. कुठं पाणी आलेले आहे. आता तिथं होतं, आता कमी झालं. कुठे गिरीश महाजन नाही. त्यावेळी शेतामध्ये बाहेर आपले आमच्या परांजले मॅडम थोडं लक्ष द्यावं प्लीज. माझी हात जोडून विनंती आहे. सर्व नागरिकांना माझी विनंती आहे का आपण आपली काळजी घ्या. पाण्यापाशी जाऊ नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार. तरी आपण यांचे काय विचार घेऊ. इथले नागरिक आहे. बोला, तुम्ही तुमचं नाव सांगा. पुन्हा चांदोले. गिरीश महाजन हे पालकमंत्री नाशिकचे. हेक्टर रोखलं पाणी गेल्यानंतर ते 4 व्हीलरमधून येतात, ताफा घेऊन येतात, गरीब लोकांना पाण्यात घेतात. म्हणजे कुठे पळून जात. फक्त दिखावा करण्यासाठी येतं का, हा आमचा सगळ्यात मोठा प्रश्न. आमचे हाल, आमची उपेष्टा एकूण सहन करणार. आम्हाला पंचनामाही नको, पैसे नको तुमचे. तुम्ही कमीत कमी चंदू भाऊ आजच्या दिवशी इथे येणं गरजेचं ही आमची अपेक्षा होती तुमच्याकडून. तुमचे नगरसेवक काही करू शकत नाही आम्हालाही माहिती.